सोशल मीडियावर यांचा व्हिडिओ किंवा फोटो लय व्हायरल व्हायला आता त्याच्याबद्दल सांगतो. आपण 4 भिंतीच्या आत एक प्रायव्हेट गोष्ट करायला जातोय आणि रेकॉर्ड करतोय. कशाला रेकॉर्ड करायचं? तुमचा प्रायव्हेट व्हिडिओ किंवा फोटो तुमच्या फोनमध्ये जर असेल तर आत्ताच डिलीट करून टाका. आपण किती पण हाईड करून किंवा पासवर्ड टाकून ते गॅलरीमध्ये ठेवलो तर आपल्या मोबाईलमध्ये थर्ड पार्टी ॲप्स असतात. ते थर्ड पार्टी ॲप्स आपला मोबाईल पूर्ण ॲक्सेस करतात आणि तुमचा जर व्हिडिओ प्रायव्हेट किंवा फोटो असेल तर तो तिथे लीक होतोय आणि पॉर्न वेबसाईटला विकला जातोय. त्यामुळे कधी पण लक्षात ठेवायचं प्रायव्हेट व्हिडिओ किंवा फोटो स्वतःचा कधीच आपल्या गॅलरीमध्ये ठेवायचा नाही. असेल तर डिलीट करून टाका. आणि लय जण ह्यांची लिंक मागायल्यात व्हिडिओची, तर त्या लिंकबद्दल सांगतो. ती लिंक तेराबॉक्स ॲपवरच ओपन होते. तेराबॉक्स ॲप डाउनलोड करायला लागतोय आणि तेराबॉक्स ॲपवर साइन इन करताना आपली ईमेल आय डी मागतात. ईमेल आय डी आपण तिथे टाकल्यावर आपला फोन पूर्णपणे तिथे ॲक्सेस होतोय आणि तुमचा पण जर प्रायव्हेट व्हिडिओ असेल तर तो तेराबॉक्स ॲपवर अपलोड होऊ शकतोय. मी फुल रिसर्च करून हा व्हिडिओ बनवलोय. त्यामुळे चुकून पण असली तेराबॉक्स ॲपसारखी फालतू ॲप डाउनलोड करत बसू नका. सोशल मीडिया भावाने सोशल मीडियावर जेवढ्यांची लाईफ बनल्या का नाही तेवढ्यांची लाईफ खराब पण झाल्या. त्यामुळं आपल्या फोनमध्ये जर असला प्रायव्हेट व्हिडिओ किंवा फोटो असेल तर आत्ताच डिलीट करून टाका आणि स्टे सेफ.